नवजात बाळाला मध चाटवत आहात का? की तुमच्या नवजात बाळाला गाईचं दूध किंवा पावडरचं दूध देत आहात? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. स्क्रोल न करता पूर्ण पहा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै मातृदेव नमो नमः. ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आईचे दूध म्हणजे या भूतलावरील आम्हाच्या जन्मानंतर कमीत कमी 1 तासाच्या आत स्तनपान सुरू झाले पाहिजे आणि बाळाच्या जन्मानंतर पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे बाळाला केवळ आणि केवळ आईचेच दूध दिले पाहिजे. स्तनपानामुळे आई आणि बाळाचं नातं अगदी घट्ट होतं. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचबरोबर बाळ सुदृढ बनतं. योग्य वेळी पुरेसे स्तनपान मिळालेले बाळ निरोगी आणि सुदृढ राहते. त्यांची सर्वांगीण पद्धतीने वाढ होते आणि ते भविष्यात देखील निरोगी राहतात. स्तनपान मिळालेल्या बाळाच्या मेंदूची योग्य ती वाढ होते आणि त्या बाळाचा सर्वांगीण दृष्ट्या विकास होतो. चला तर या स्तनपान सप्ताह म्हणजे 2025 पासून आपण सर्व गर्भवती महिलांना आवाहन करू आणि स्तनपानाविषयी जनजागृती करू. कारण यंगर जनरेशन फिट तो इंडिया फिट.